मोबाईल सिलिंग आहे. हां हां हो हो समजू हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची योजना आहे. हां हो सर पारंपरिक कृषी विकास योजना. नाही सर आधी हे 4 का नंतर हे असू दे ना, हे असू द्या आपण प्रोजेक्ट करूया. हां सर कोणी करा हो ठीक थोडासा समजा तो मासे गाडी आमच्या गावात थोडं मागं असं दोन मिनटं थांब फोटो काढायला. अभिनंदन ताई. सर हो सर सर इकडे सर आपण एकदा भेट देऊया. सगळ्यांना बरं झालं वेळेवर आलं. आत्मा यंत्रणेमार्फत परंपरागत कृषी विकास योजना जी आहे PKVY म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 500 गटाचं जे 2022-23ची स्कीम होती ही त्याचं शेवटचं वर्ष आहे. त्याच्यामध्ये मंजिरी सखी ही शेतकरी उत्पादक कंपनी आपण धाराशिवची निवडलेली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण बराचसा हा प्रोजेक्ट 3 वर्षापासून राबवतो आहे. आता यावर्षी त्यांना ते मूल्यवृद्धी या बाबी अंतर्गत तीर्थ खरेदी विक्री केंद्र, मोबाईल समजा आपण ज्याला म्हणतो व्हॅन, ते आपण सबसिडीवर दिलेले आहे. 4.5 लाख रुपयाचं अनुदान आहे त्याला. ते आता माननीय जिल्हाधिकारी महोदय शिवसाहेब SP मॅडम हे शिवसाहेबाच्या उपस्थितीत त्याचं हस्तांतरण झालेलं आहे. या ठिकाणी निवड करण्याची पद्धत कशी आहे सर? कंपनी त्यावर्षी 2022-23ला निवडलेली आहे ना, त्यावेळेस त्यांचं गट किती खाली गटाचं संघटन किती आहे वगैरे हे पाहून 500 गट आहे आपले. यांची मदर NGO समजा SSP नावाची आहे, तर त्याच्यात ही कंपनी काम करते आणि कार्यक्षेत्र आपलं 5-6 तालुके पूर्ण जिल्हाभर आहे, पण जास्त काम धाराशिव तालुका. बरं किती निवडले ते असं? एकच कंपनी असते दरवर्षी. पुढच्या वर्षीसाठी म्हणजे 23-24मध्ये एक निवडलेली, ती तुळजापूर तालुक्यातली आहे. आपल्या जिल्ह्यात 3 तालुक्यात ही योजना राबवण्यात येते, एक धाराशिव, तुळजापूर आणि लोहारा. तुळजापूर गाव आहे थोडसरवाडी आणि 2017मध्ये स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या अंतर्गत मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीची आपण स्थापना केली होती. त्याच्या मागचा उद्देश होता की महिलांचे जे शेतकरी महिला आहेत त्यांना शेतकरी म्हणून त्यांना एक स्थान मिळायला पाहिजे.
आणि त्यांनी जे कल्टिवेट करणारे आणि उत्पादित करणारा माल आहे त्याला आपण मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी महिलांचं संघटन तयार करून आपण मंजिरीची स्थापना केलेली आहे. तर याला पूर्ण स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचा आम्हाला सपोर्ट मिळाला सुरुवातीला स्थापन करण्यासाठी. आणि त्यानंतर 2022-23ला आम्ही आत्मा विभागाकडं आमच्या महिला सेंद्रिय उत्पादन करतात पण त्याला म्हणजे सेंद्रिय उत्पादन करतात पण त्याला प्रमाणीकरण म्हणजे आपण कुठेही सेंद्रिय माल विकायला गेलात तर तो सेंद्रिय प्रमाणीकरण असला तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळं आम्ही आत्मा विभागाला संपर्क केला आणि त्यावेळेस परंपरागत कृषी विकास योजनेचं सुरू होतं. मग आम्ही सरांना विनंती केली की तुम्ही आमची पूर्ण कंपनी त्यामध्ये हे करून घ्या, मर्ज करून घ्या. म्हणजे की त्या योजनेअंतर्गत आमच्या 15 गटाची निवड झाली कंपनीचा उस्मानाबाद तालुक्यामध्ये. आणि त्या 15 गटातून 584 लोकांचं आमचं कन्व्हर्जन 1 म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण NPOPचं झालेलं आहे. आणि त्याच्याच माध्यमातून आता पुढं मार्केटिंगसाठी आम्हाला गरज होती तर आम्ही सरांकडे ह्या योजनेअंतर्गत वाहनाची फिरते विक्री खरेदी विक्री वाहनाची व्यवस्था होती. मग आम्ही सरांना बोललो आणि सरांनी लगेच आमचं गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्या अंतर्गत आम्हाला 4.5 लाखाचं अनुदान ह्याच्या मिळालं आणि आम्ही कंपनीचा काही भाग घालून आम्ही मोठं त्याच्या योजनेच्या पेक्षा मोठं वाहन आम्ही खरेदी केलेलं आहे. असं काय नेमकं याचा उपयोग काय करतो त्या वाहनाचा तुम्ही? आता आम्ही अगोदर काय करत होतो की महिलांचं जे आम्ही खरेदी जी आहे सोयाबीन असेल किंवा त्यांचं निघालेलं उत्पादन माल आहे जसं आम्ही तूर खरेदी करतो, तुरीची पासून डाळ बनवतो, उडीद आणि मुगाची डाळ असे एक आमचं जात्यावरच्या डाळीचं पण आमचं प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे आणि त्याला आम्ही पुणेमध्ये मुंबईमध्ये विक्री करतो. मग त्यासाठी आम्हाला अडचण येत होती की ट्रान्सपोर्टेशनचं म्हणजे खूप महाग आहे ट्रान्सपोर्टेशन. मग त्याच्यामुळं आम्ही ह्या वाहनाचा उपयोग करून गावामधून खरेदी त्यांच्या घरून खरेदी करणार आणि आम्ही माल विक्री करणार. जे स्वप्न होतं आम्ही कंपनी स्थापन महिलांचं जे संघटन आहे ह्या कंपनी अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातले 55 गावामधून 2300 मेंबरशिप आहे. म्हणजे एवढं मोठं मेंबरशिप मी आत्तापर्यंत जितक्या पण मिटिंगमध्ये गेलं ते कुठल्याच मिटिंग कंपनीचं एवढं मोठं मेंबरशिप नाही. त्याला सपोर्ट SSPचा आहे आम्हाला. म्हणजे SSPचं जे ग्राउंडचं काम आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप कामामध्ये सपोर्ट झाला आणि त्याच्यानंतर आम्हाला आत्माची जे म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या सुविधा सगळ्या मिळाल्या शासकीय योजना कुठल्या पण पहिला म्हणजे आम्हाला शासकीय विभाग हे करतात संपर्क करतात कारण आमचं महिलांचं खूप छान नेटवर्क आहे आणि गरजू महिला आमच्यासोबत काम करतात. त्याच्यामुळे आपण कृषी विभागानं आमच्या असंच सोबत राहू आणि आम्ही असंच प्रगती करतो. हां, माझं नाव नसीम शेख आहे आणि मी स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थामध्ये असोसिएट प्रोग्राम डायरेक्टर आहे. स्वयंशिक्षण प्रयोगच्या माध्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 1 लाख महिला शेतकऱ्यांसोबत आमचं कार्य चालतं आहे. सोबतच 5 महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आम्ही स्थापित केलेल्या आहेत आणि तिच्यातलीच मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीला आज कृषी विभागाकडून ही फिरता वाहन मिळालं आहे त्यांच्या प्रॉडक्ट्सला मार्केटिंग करण्यासाठी. ओके.